बदलापूरमध्ये अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला। अक्षय शिंदेचा मृतदेह दहन न करता दफन करण्याची इच्छा त्याच्या कुटुंबाने व्यक्त केली आहे। अक्षय शिंदेच्या वडिलांचे वकील अमित कटारनवरे यांनी या संदर्भात माहितीही दिली आहे। पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून मृतदेह पुरला जाणार आहे असं वकिलांचं म्हणणं आहे। अक्षय शिंदेच्या दफनासाठी जागा मिळेना। बदलापूर अंबरनाथ मध्ये अक्षयच्या दफन विधीला विरोध। पोलिसांवर अंत्यसंस्कारासाठी जागा शोधण्याची वेळ। बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार अद्यापही झालेले नाहीये। सोमवारी त्याचा एन्काउंटर झाल्यानंतर अक्षयच्या मृतदेहाची जेजे हॉस्पिटलमध्ये उत्तरीय तपासणी झाली। त्यानंतर अक्षयचा मृतदेह कळव्याच्या शवागारात ठेवण्यात आलेला आहे। मुंबई हायकोर्टाने अक्षयच्या पुन्हा फिंगरप्रिंट घ्यायला सांगितल्या, त्यामुळे बुधवारी देखील त्याच्यावर अंत्यसंस्कार होणार नाहीत हे स्पष्ट झालंय। त्यांचे फिंगरप्रिंट्स घेतले काय घेतले त्या फिंगरप्रिंट्सच्या प्रक्रियेवरती देखील कोर्टाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। स्वाती भिंगारदिवे ज्या अंगुलीमार तज्ज्ञ आहेत त्यांनी कुठल्या पद्धतीने फिंगरप्रिंट्स रिपोर्ट तयार केलेले आहेत याची देखील माहिती आम्ही घेतो। असं सरकारने प्रत्येक गोष्टीमध्ये माहिती घेतो असेच बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत। अक्षयवर अग्निसंस्कार केले जाणार नाहीयेत। अक्षयचा मृतदेह दफन केला जाणार आहे। त्यासाठी बदलापूर आणि अंबरनाथच्या दफनभूमीची पोलिसांनी पाहणी केल्याचं सांगितलं जात आहे। मात्र बदलापूर आणि अंबरनाथ मधील दफनभूमी प्रशासनानं अक्षयचा मृतदेह दफन करण्यास विरोध केला आहे। अडचण अशी होती की त्यांना जमीन मिळत नव्हती बॉडी दफनवण्यासाठी। सरकारने कोर्टात स्पष्ट केलंय की डीसीपी जे आहेत तिकडचे लोकल अथॉरिटीशी बोलतील आणि त्याला जागा उपलब्ध करून दिल्यानंतर आम्ही अंत्यविधी करायला हरकत नाही। दफनविधी किंवा अग्निसंस्कारानंतर आत्म्याला शांती मिळते अशी हिंदू धर्मात मान्यता आहे। अक्षयनं जिवंतपणी केलेल्या राक्षसी कृत्यानं मृत्यूनंतरही त्याची सुटका झाली नाही असंच म्हणावं लागेल। चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।